स्मार्ट सुगृहिणींसाठी 30 स्मार्ट किचन टिप्स. 1. जेवल्यानंतर लगेच झोपू नये. यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. 2. आठवड्यातून एकदा शरीराला तेलाने मालिश करा. यामुळे शरीरातील आळस दूर होऊन शरीरात चपळता येते. 3. पुदिन्याची चटणी दुपारी खाल्ली तर हवामानातील बदलावामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही. 4. पुरीचं पीठ मळताना त्यात थोडं दूध आणि बेसन मिसळा. पुऱ्या मस्त खुसखुशीत होतात. 5. ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही. अशा वेळी पीठ मळताना त्यात थोडा शिजलेला भात घालून पीठ मळून भाकरी केली तर भाकरी मोडत नाही. 6. हातापायांच्या तळव्यांना मालिश करून झोपल्याने बरेचसे आजार दूर होतात. 7. डाळिंबाचे दाणे आणि आले मिक्स करून चटणी बनवून दुपारच्या जेवणात खाल्ल्यास मधुमेह, रक्तदाब यांचा त्रास होत नाही. 8. दही वडे बनवताना वाटलेल्या उडदाच्या डाळीत थोडा रवा मिक्स केल्यास दही वडे छान नरम बनतात. 9. उपीट जर मऊ बनवायचे असेल तर सुरुवातीला रवा कोरडाच चांगला भाजून घ्या. नंतर त्यात तेल किंवा तूप घालून खरपूस भाजून घ्या आणि गरम तेल घातलेल्या गरम पाण्याचा वापर करा. म्हणजेच गरम पाण्यात तेल घालून गरम करून त्या पाण्याचा वापर करा. 10. कोणत्याही पदार्थात लसूण पेस्ट घालण्यापेक्षा ठेचून घातल्यास त्या पदार्थाला टेस्ट चांगली येते. 11. कोणतीही भाजी बनवताना त्यात कांद्याचा वापर जास्त करावा. यामुळे भाजीला चव आणि टेक्स्चर चांगले येते. 12. पालेभाजी बनवताना लसूण जास्त प्रमाणात वापरावा आणि पालेभाजी लोखंडी कढईत शिजवावी. यामुळे शरीराला लोह मिळते. 13. मसालेदार पदार्थाची करी बनवताना त्यात तिळाची किंवा काजूची पेस्टचा वापर करावा. भाजी मस्त रेस्टॉरंट स्टाईल चविष्ट बनते. 14. शिजवलेल्या भातात पाण्याचे प्रमाण जास्त झाले असेल तर भात गॅसवरून खाली उतरवून त्यावर ब्रेडचे स्लाइस ठेवावे. पाणी शोषले जाऊन भात मोकळा फडफडीत होतो. 15. झटपट केशरी भात बनवण्यासाठी कुकरमध्ये तूप, लवंग, दालचिनी, वेलची, साखर, रंग आणि तांदूळ एकदमच टाकून शिजवावे. भात मस्त चकचकीत आणि टेस्टी होतो. 16. हिरवी मिरचीचा वापर भाजीत करणार असाल तर मिरची चिरून न घालता ठेचून किंवा वाटून घातली तर भाजी चवदार बनते. 17. खोबऱ्याचा कीस आणि शेंगदाण्याचा कूट रिकाम्या वेळात करून ठेवावा. म्हणजे स्वयंपाकाच्या वेळी गडबड होत नाही. 18. कोणतीही उसळ बनवताना कांद्याचा वापर जास्त करावा. उसळ चवदार बनते. 19. पिठले चवदार होण्यासाठी मिरचीचा वापर जास्त करावा आणि मिरची घालताना ठेचून घातली तर पिठलं चविष्ट बनते. 20. मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा किंवा काजूच्या पेस्टचा वापर करा. करी चविष्ट बनते. 21. गवारीची भाजी कधीही सुरीने चिरू नये. ती तुरट बनते. नेहमी गवारीची भाजी हातानेच तोडून मग बनवावी. 22. गवारीची भाजी करताना त्यात शेंगदाण्याचा कूट घालून बनवल्यास भाजी अधिक चविष्ट बनते. 23. उकडीचे मोदक करण्यासाठी नवीन तांदूळ वापरावा. नवीन तांदळाला चिकटपणा चांगला असतो. त्या पिठाची उकड छान बनते. 24. कोणतीही भाजी शिजवण्यापूर्वी कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवावे. तेल चांगले तापले की त्यात जिरे, मोहरी किंवा तमालपत्र टाका. यानंतर तुम्ही आले आणि लसूण पेस्ट घालू शकता. दरम्यान तेल जास्त गरम नसल्याची खात्री करा. अनेकदा तेल गरम जास्त असेल तर जिरं, मोहरी जळते. त्यामुळे भाजीला खराब वास येतो आणि चवही बिघडते. 25. कांद्याची ग्रेव्ही तयार करताना कांदा तळायला बराच वेळ लागतो. पण कांद्यामध्ये चिमूटभर मीठ आणि हळद घातल्यास कांदा काही वेळात चांगला तळला जातो. कांदा चांगला भाजल्यावरच त्यात टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परतवावा. 26. कांदा, टोमॅटो आणि भाज्या थोड्या शिजल्यानंतर मसाले घाला. नंतर भाजी झाकून ठेवा आणि थोडा वेळ शिजू द्या. झाकण ठेवलं नाही तर जास्त गॅस वाया जाईल
आणि भाजी पटकन शिजणार नाही. 27. गरम मसाला इतर मसाल्यांमध्ये मिसळणे टाळा. गॅस बंद करण्यापूर्वी 5 मिनिटे आधी गरम मसाला घाला, म्हणजे भाजीला चांगला वास येतो आणि भाजी अतिशय चविष्ट बनते. 28. मधामध्ये आम्लाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते बॅक्टेरिया मुक्त असते. जर ते फ्रीजमध्ये ठेवले तर पाणी सुटून त्यामध्ये बॅक्टेरिया होऊ शकतात, म्हणून मध फ्रीजमध्ये ठेवू नये. 29. वड्याचं बॅटर करताना पाण्याच्या आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून बॅटर एकत्र करा. यामुळे बॅटर जास्त पातळ होणार नाही. शेवटी मीठ आणि पाणी घालून एकत्र करा, कारण मीठ जर आधी घातलं तर मिश्रणाला पाणी सुटेल. 30. वालाची उसळ किंवा भाजी करताना वाल पूर्ण आणि नीट शिजल्यानंतरच उसळीत मीठ किंवा गूळ टाकावा, अन्यथा उसळी नीट शिजत नाही. दाणे टवटवीत राहतात. या स्मार्ट टिप्स कशा वाटल्या कमेंट्स करून सांगायला विसरू नकात. आवडल्या असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.